नमस्कार, मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे 24मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। मानवी जीवनाला जगत असताना मनुष्याला कला ही सर्वात अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपल्या अहिल्यानगर शहरातील कोहिनूर मॉल या ठिकाणी पेंटिंगचं एक्झिबिशन लागलेलं आहे आणि हे एक्झिबिशन पाहण्यासाठी आवर्जून नगरकरांनी यावंच। पण त्याआधी माझ्यासोबत इथले चित्रकार युवक चित्रकार गौरव भोसले आणि आद्विकी सोळंकी माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून या एक्झिबिशनची काही माहिती घेणार आहोत। नमस्कार ताई। नमस्कार। काय सांगणार या पेंटिंगबद्दल? खूप सुंदर इनिशिएटिव्ह घेतला आहे कोहिनूर मॉलनी आणि यावेळेस म्हणजे पहिलं आता हे तिसरं एक्झिबिशन आहे इथलं आणि नक्कीच नगरकरांनो तुम्ही या एक्झिबिशन बघा आणि खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स आहेत, वेगळे आर्ट्स तुम्हाला भेटतील इथे। कुठली पेंटिंग घ्यायची असेल तर तुम्ही इकडनं घेऊ शकता आणि नक्कीच व्हिजिट करा। खूप सुंदर इनिशिएटिव्ह आहे आणि नक्कीच व्हिजिट करा। थँक्यू। बरं, आवड कशी निर्माण झाली पेंटिंग करण्याची तुमची? पेंटिंग ही लहानपणापासूनच आवड होती मला आणि वेगळे मी कलर्स यूज करायचे, वेगळे आपल्या कॅनव्हासवर माझे पेंटिंग्स आहेत। मी ऑइल कॅनव्हास करते, त्याच्यानंतर ॲक्रेलिक पेंट्स करते, टेक्स्चर आर्ट करते आणि वरून माझं स्टुडिओ पण आहे नगरला, डॉक्टर कॉलनी इथे आणि तिथे माझं ओपनिंग पण आहे 15-16 मार्चला। तुम्ही नक्कीच येऊ शकता आणि लहानपणापासूनच आवड होती आणि त्याच्यामध्येच आता माझं पूर्ण प्रोफेशन आहे। असं कलेला जर आपण वाव दिली तर नक्कीच त्यामध्ये आपण आपलं वर्चस्व निर्माण करू शकतो। आपल्यासोबत आता सर आहे, काय सांगणार सर या एक्झिबिशनबद्दल आणि नगरकरांना काय आवाहन करणार? कोहिनूर मॉलनी जो प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे त्यांनी नगरकरांनी आस्वाद घ्यावा। चालेल, नक्कीच नगरकरांनी आवर्जून आपल्या चिमुकल्या मुलांना घेऊन या ठिकाणी यावं, कारण कला ही आपली संस्कृती जपत असते आणि संस्कृतीमधूनच कला ही देखील निर्माण होत असते। त्यामुळे नगरकरांनी खरंच आवर्जून या ठिकाणी यावे। खूप सुंदर अशा पेंटिंग या ठिकाणी केलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील पेंटिंग आणि या ठिकाणी उपस्थित आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी रेखाटलेली आहे। अजून भरपूर पेंटिंग या ठिकाणी आहेत, आपण थोड्या वेळाने पाहणारच आहोत तशा। नमस्कार। हे माझे पेंटिंग्स आहेत। अरे वा, आता माझं एक्झिबिशन आहे 15-16 मार्चला कुठं? डॉक्टर कॉलनीमध्येच 15-16 मार्चला स्टुडिओ आहे माझा, तिथे त्याची ओपनिंग करते आहे। असं का? हां, अरे ओपनिंग आणि एक्झिबिशन असं मिळून। चांगलं आहे, नक्की या। चांगलं मला इन्व्हिटेशन आहे, मी येईल। नक्की। ती वा. कस्टमाइज पेंटिंग आहे हां, आणि हे सगळं ऑइल पेंटिंगचं वर्क आहे, म्हणजे हे सगळे पोर्ट्रेट पेंटिंग्स आहेत। एकदा घरी या, माझे पोर्ट्रेट बघायला, माझे चित्र बघायला अवश्य घरी या। नक्कीच, मला खरंच व्हिजिट करायचं आहे या. सर। नक्कीच। अच्छा, मी साईबाबाचं कॉमिक केलेलं आहे मोठं, आता नुकतंच प्रकाशित होईल ते आता। हां ना, बरंच कॉमिक मी केलेलं आहे, त्या साईबाबाचं मी केलेलं आहे। ही मला आता छान. ऑर्डर होती, ॲक्च्युली कस्टमर पेंटिंग आहे। हां, कस्टमर ऑर्डर होती मला आणि त्याच्यानंतर मग साई पल्लवींची वगैरे मी बनवून ठेवली। ही ॲक्ट्रेस आहे साऊथ इंडियन, अच्छा. त्यांचं बनवून ठेवलेलं आहे आणि हे एक मदर डॉटर लव म्हणजे मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव चांगले आहेत हो ना. मुलाचे। शिवाजी हे महाराज सगळे ऑइल पेंटिंग्स आहेत। चांगलं आहे। शिवाजी महाराजांची बनवून ठेवली। शिवाजी महाराजांकडे सर 7 घोडे होते, त्याच्यामधला पहिला घोडा त्यांचा सगळ्यात प्रिय होता आणि तो म्हणजे त्याचं नाव मोती, तर आणि तो काळा होता म्हणून मग त्याचं चित्र तो काळा घोडा जो होता ना, ती घोडी होती हां घोडी आणि कृष्ण नाव तिचं होतं। नाही, पहिला मोती होता। पहिला मध्ये होता का? नाही असं तेव्हा त्यांच्या काही एक घोडा असणं शक्य नाही, पण कृष्ण त्यांच्या घोडीचं नाव होतं। हो, त्यांच्याकडे 7 घोडे होते। हां हां, असं त्याच्यानंतर मग हनुमानाचं केलं। हे इथून खालून काहीतरी असं जॉईंट पाहिजे होतं, हां हां म्हणजे सहज सांगतो हो हो हां, कारण जॉईंट पाहिजे तो, हां त्याशिवाय ते बांधता येत नाही। वा वा, बजरंगबली छान आहे। हे एक पीस देतं आपल्याला, असं मेडिटेशन करतात ते। हां, मेडिटेशन करतो। त्याच्यानंतर मोराचं महत्त्व खूप आहे आपल्याकडे। हां तर आणि मोराला कसं आहे की फुलं खूप आवडतात, कलरफुल। हां, राईट। म्हणून मग मी असं दाखवलं याच्यामध्ये की कलरफुल फुलं आणि त्याच्यासोबत मोर। छान आहे। आणि हे पण ऑइल पेंटिंग आहे।
त्याच्यानंतर सर ही शिवाजी महाराजांची पेंटिंग आत्ता मला ऑर्डर होती शिवजयंती. हां हां शिवाजी महाराजांची जयंती होती ना 19 हो, हो. तर ही सोल्ड आउट आहे ऑलरेडी. ही पण आणि oil ते painting. ऑर्डर घेते हे चांगलं आहे. हो मला अरे वा, orders व्हेरी येतात गुड तर व्हेरी गुड फार छान. 7 रनिंग हॉर्सेस हे एमसाठी खूप म्हणजे एम देतं आणि पॅशन फॉलो करायचं असं त्याचं महत्त्व आहे आणि साऊथ डायरेक्शनला लागतं ही पेंटिंग. व्हेरी गुड चांगलं आहे छान ही आहे. पाण्याचे ऑफिसमध्ये वगैरे थेंब खूप महत्त्वाचं. थेंब वगैरे चांगलं आले हे असे आहेत ना हां चांगले आयडिया. त्याच्यानंतर हे आता हे सगळे ऑइल पेंटिंग्स होते. इकडे मी सगळे ॲक्रेलिक केले. हे ॲक्रेलिक आहे. हां हे ॲक्रेलिक आणि याला ना टेक्स्चर आर्ट म्हणतात. तर म्हणजे याला माझं असं महत्त्व होतं की मी डीप सी दाखवायचं होतं मला आणि त्याच्यामध्ये कूलनेस म्हणजे व्हाईट आणि ब्लूचं कॉम्बिनेशन हां असं. आणि बाकी हे छोटे मग सिनेरी पेंटिंग्स केलेले आहेत. आणि हे जे हे टेक्स्चर आर्ट आहे आणि टेक्स्चर आर्टसोबत याला मी आजकाल रेझिन आर्ट खूप चालतं. हां तर हे त्याच्यामध्ये मग मी रेझिन यूज केलं आहे. तुम्ही हात लावू शकता याला. असं कडक असतं. हां 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 कडक असं रेझिन आर्ट ना सर बांगड्यांसाठी किंवा काहीतरी बनवायला नाही का ट्रान्सपरंट रेझिन छान आहे. हे ना स्टेअर्सला लावायला खूप छान वाटतं. असे नाईफ पेंटिंग्स आहेत हे आणि हे 2 मॉडर्न आर्टमध्ये येतात. ह्याला बोहेमियन पेंटिंग म्हणतात. अच्छा हां हे जे वरचं आहे त्याला बोहेमियन पेंटिंग म्हणतात. आणि ही जी का बरं? painting आहे, त्याचं नाव आहे बोहेमियन पेंटिंग. ही ॲक्च्युली आपल्याकडची पेंटिंग नाही आहे. ही मॉडर्न आर्टमधली फॉरेन पेंटिंग आहे आणि ही ऑफिसमध्ये वगैरे लागतात असं. आणि ही जी आहे याला नाईफ पेंटिंग छान नाईफ पेंटिंग Knife. चांगलं आहे. नाईफ वर्क चांगलं आहे. नाईफ वर्क केलेलं आहे बरोबर नाईफ पेंटिंग असं आहे. तर हे काम आहे सर माझं. तुम्हाला कसं वाटलं? छान एकदम चांगलं आहे. चांगलं आहे आणि नक्की प्रगती तुम्ही करा. माझ्या एक्झिबिशनला या म्हणजे आपला ओपनिंगला या. हो कॅमेरामॅन अनिकेत यादवसह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.